देगलूर तालुक्यातील निपाणी सावरगाव येथे स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी मागील 1 ते 1.5 वर्षापासून ग्रामस्थांकडून पाठपुरावा सुरू आहे. मात्र अद्यापही स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनते. त्यामुळे गावासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत आहे. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते आकाश पाटील कोकणे यांनी पुढाकार घेतला असून ते मागील 2 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत. स्मशानभूमीसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देऊन आवश्यक सुविधा निर्माण कराव्यात अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. स्टार मराठवाडा माझ्यासाठी KM शेकेरकर. आज उपोषणाचा दुसरा दिवस माझ्या राहत्या घरी निपाणी सावरगाव तालुका देगलूर. मित्रांनो, 1.5 ते 2 वर्ष झालं सातत्यानं मी पाठपुरावा स्मशानभूमी संदर्भात करत होतो, पण कसल्याच प्रकारे प्रशासनाने दखल घेतली गेली नाही. त्यामुळे हे उपोषण मी जाणीवपूर्वक करावं लागलेले आहे आणि यानंतर प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आणि तात्काळ नाही घेतली तर माझं आंदोलन माझ्या गावातल्या टावरवरती होणार आहे. आणि यामध्ये आमदार साहेब व इतर सर्व म्हणजे पदाधिकाऱ्यांना मी माहिती दिलेलो आहे, तरी या स्मशानभूमीची दखल घेतली गेलेली नाही. नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 365 ग्रामपंचायतींना स्मशानभूमी नाही. जर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी स्मशानभूमीची व्यवस्था नाही. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी वारंवार सांगतात की प्रत्येक गावात स्मशानभूमी झालीच पाहिजे. शासन आपल्या दारी, शासन कोण्या पद्धतीने दारी आहे तुम्ही तर पाहू शकता. आज मी 2 वर्ष झालं संघर्ष करत असताना स्मशानभूमी नाही आणि प्रत्येक गावाची स्मशानभूमी राहावं त्यांनी सांगत आहेत, ती पण स्मशानभूमी आज गावात उपलब्ध नसून मी प्रशासकीय अधिकारी, गट विकास अधिकारी, तहसीलदार साहेब आणि उपजिल्हा अधिकारी यांना वारंवार सांगत आहेत, तर त्यांनी सूचना करत नाहीत आणि त्यांनी कोणती लेखी देत नाहीत. आणि उपोषणाला बसून असते वेळेस उपजिल्हा अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांना कॉल करत असताना त्यांनी ब्लॅकलिस्टमध्ये नंबर काही तहसीलदार साहेब टाकत आहेत. त्यांना उत्तर सुद्धा द्यायला म्हणजे पर्याय राहिलेला नाही. अशी अवस्था ही देगलूर तालुक्याची आहे आणि यांनी कोणालाच भेट नाही, कारण यांचा कोणी वालीच राहिलेला नाही. त्यासाठी हे उपोषण मला धरावं लागत आहे. असेच बरेच आंदोलन या विषयावरती मी केलो होतो, पण अद्याप कसलाही रिस्पॉन्स या शासकीय अधिकाऱ्यातर्फे आलेला नाही. माझ्या जीवितास काही झाल्यास हे सर्व प्रशासकीय अधिकारी जबाबदार राहणार.